वेगवान आढावा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह मेट्रो 3 म्हणजे भुयारी मेट्रोच्या वरळी नाका ते कफ परेड या अखेरच्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आलं. मेट्रो 3 मार्गिकेनं आरी-जेव्हीएलआर ते कफ परेड हा प्रवास अवघ्या 1 तासात करता येणार आहे. मेट्रो 3 मार्गावरती गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी एक मेट्रो धावेल. त्यामुळे दक्षिण मुंबईतील कफ परेड, नरिमन पॉइंट, फोर्ट या स्थानकांवरनं थेट मुंबई उपनगरातल्या बीकेसी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही टर्मिनल्सला वेगानं पोहोचता येईल. मेट्रो 3 लोकार्पण सोहळ्यासाठी शरद पवारांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र खासदार सावंतही उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या हॉटेल ट्रायडेंट इथे झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळांचं नाराजी नाट्य रंगलं. अजित पवारांनी भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त केली. काही नेते विशिष्ट जातींवरती टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत पक्षाची प्रतिमा डागाळतं, त्यामुळे पक्षाला किंमत मोजावी लागते, असं अजित पवारांनी सुनावलं. भुजबळ यांनी मराठा जीआरबद्दल मांडलेल्या भूमिकेवरनं अजित पवारांनी हे खडेबोल सुनावले. बैठकीला भुजबळही उपस्थित होते. खेळ आहेत हे सगळे वेगवेगळे. अजित पवार बोलले, भुजबळ नाराज. अजित पवार काय मला नाही बोलले, आणि मला काय बोलायचं असेल तर सरळ सरळ बोलले असते. मी सुद्धा या 35 वर्षापासून शिवसेना सोडलीच ह्या कारणामुळे. मागासवर्गीयांसाठी लढतो आहे, आणि ते काम मी कुठेही गेलो तरी ते चालूच राहणार आहे. आणि त्याला कोणाची मला जे आहे मला बंधन नाही आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं, तुम्ही तुमचं मत मांडू शकता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थिती वेगळी आहे, त्यामुळे युतीचा निर्णय स्थानिक पातळीवरती घ्या, असं अजित पवारांनी म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत पुढील आठवड्यामध्ये जिल्हाध्यक्षांची बैठक घेऊन अधिक चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या आमदारांची काल मुंबईमध्ये बैठक झाली. सध्या राज्याची आर्थिक स्थिती भक्कम नाही आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पॅकेज दिलं, त्यावरून विरोधकांनी आरोप केले. तरी आपलं सरकार काम करतंय, हे जनतेला आवर्जून सांगा, असं अजित पवार म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातनं शिंदे दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांचं शिबिर आणि मेळावे घेऊन शिंदे संवाद साधतील. सातारा जिल्ह्याच्या शिबिराची जबाबदारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती सोपवण्यात आली आहे. विधानसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदेंसह त्यांचे मंत्रीही मैदानात उतरले. मुंबईच्या शिवाजी पार्कवरती 17 ऑक्टोबरला बंजारा समाजाचा मोर्चा असेल. यावर्षी शिवाजी पार्कवरच दिवाळी साजरी करायची असा निर्धार बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केलाय. तर मुख्यमंत्र्यांनी आता बंजारा समाजाचा अंत पाहू नये असा इशाराही त्यांनी दिलाय. 2-2.5 लाख लोक असतील आणि तो इतिहास असेल. मुख्यमंत्र्यांना काय सांगणे, काय मागणे? नाही, मुख्यमंत्र्यांना आमचं एकच मागणं आहे की आमचे बघा 45-46 मोर्चे झाले, अजूनही त्यांच्याकडनं काही दखल घेतल्या जात नाही, बोलत नाही कोणी. आणि जर असंच जर असेल तर तुम्ही आमचा अंत पाहू नका. पुण्यात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप नेते चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये असलेल्या समीर पाटील नावाच्या कार्यकर्त्यावरती धंगेकरांनी जोरदार निशाणा साधलाय. सगळ्या कारवाया समीर पाटीलच करतो असा आरोप धंगेकरांनी केलाय. 15 वर्षांपूर्वी तो पुण्यात आला आणि 100 कोटींचा मालक आहे असा खळबळजनक आरोपही त्यांनी केलाय. रवींद्र धंगेकरांच्या आरोपानंतर समीर पाटलांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे. एक आरोप त्यांनी केला होता की मी आदरणीय दादांच्या ऑफिसला कामाला आहे, त्याचा त्यांनी पुरावा द्यावा. आणि मी मकोकामधला आत्ता आरोपी आहे, मी गुंड आहे, मी गुन्हेगार आहे, त्याचा त्यांनी पुरावा द्यावा. आणि मी बोलता बोलता कदाचित असं बोललो असेल की टीव्हीवरच्या बातम्या वगैरे बघून की अरे बाबा तू जे दादांच्याबद्दल त्यांची बदनामी करतोयस, तर निदान दादांच्या बरोबर जसे इतर त्याच्याच संबंधित नेत्यांचे फोटो व्हायरल होते किंवा काय होते, तसे एखादा त्यांच्याबरोबरचा फोटो दाखवून तरी बोल. राज्य सरकारकडनं पहिल्यांदाच काटामारी होत असल्याची कबुली पाहायला मिळाली आहे.
मात्र ती रोखणारी सरकारी यंत्रणा सुस्त झाल्याचं उदाहरण कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे राज्य सरकारच्या लीगल मेट्रोलॉजी डिपार्टमेंटकडनं साखर कारखान्याचे काटे तपासणारी जवळपास 1.5 कोटींची यंत्रणा धूळ खात पडू नये। केंद्र सरकारकडनं 2014 साली अशा पद्धतीची 15 वाहनं संपूर्ण राज्यभर उपलब्ध करून दिली होती। या क्रेनच्या माध्यमातून संबंधित साखर कारखान्यावरती जाऊन त्यांचा वजन काटा योग्य आहे की नाही याची तपासणी करायची असते। मात्र तसं काहीही न होता गेल्या अनेक वर्षांपासून ही क्रेन गोकुळ दूध संघाच्या परिसरामध्ये धूळ खात पडू नये। शेतकरी संघटनेने देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचं स्वागत करत त्यांच्यावरती निशाणा साधला आहे। 15 काय तुम्ही 25 ते 30 रुपये घ्या, परंतु आमच्या मालाचा भाव ठरवा, असं मत पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी मांडलंय। पैसे आता राहिलेत का? चिल्लर सुल्लर राहिले का? आता 5 पैसे 10 पैसे जवळपास 50 पैसे सुद्धा आता चलनात राहिलेले नाहीत। परंतु राज्य सरकार मात्र असं क्लिअर आकडेवारी देते केंद्र सरकारला। आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की 2215 रुपये 60 पैसे त्यांनी 1 टन ऊसाचा उत्पादन खर्च धरलाय। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च बघितला जात नाही आणि त्याचं उत्पन्न बी बघितलं जात नाही किती मिळतंय ते। त्याच्याकडे जर राहिलंच नाही तर देणारही कुठनं? बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांवरती धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणला जातोय। कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी हा खळबळजनक आरोप केलाय। धर्म परिवर्तन करण्यासाठी कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आलाय। 3 हिंदू आणि 1 मुस्लिम पक्षकारावरती कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्म परिवर्तनासाठी दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचंही अॅडव्होकेट आघाव यांनी म्हटलंय। आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बीडचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची तक्रार केली आहे। महापुरुषांचे आणि हिंदू देवदेवतांचे फोटो काढून टाकले आहेत, त्या जागी बायबलमधले श्लोक लिहिलेत। जेलमधील भजन कीर्तन बंद करण्यात आलंय असा आरोप पडळकरांनी केलाय। या प्रकरणी तुरुंग अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी पडळकरांनी केली आहे। पेट्रस जोसेफ गायकवाड हे तिथं धर्मांतरणाचं काम करतायत। तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती। तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या तुरुंग अधिकाऱ्यांनी काढून टाकलेली आहे। आतमध्ये सगळे बायबलमधले स्लोगन लिहिलेले आहेत। त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं पत्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलंय। आता एक बातमी सविस्तर बघणार आहोत। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो 3च्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालं। आचार्य आत्रे स्थानक ते कफ परेड मार्गाचं पंतप्रधानांनी लोकार्पण केलंय। ही नवी मेट्रो कशी आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मेट्रो 3 या ॲक्वा लाईनचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की मेट्रो 3 ही ॲक्वा लाईन जी आहे ती वरळीपर्यंत आजपासून 3रा जो टप्पा आहे हा सुरू करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंतचे जे 2 टप्पे आहेत हे यापूर्वी सुरू करण्यात आले होते। त्यामुळे आजचा 3रा टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा होता। यामुळेच प्रवाशांचा जो प्रवास आहे हा अत्यंत गारेगार पद्धतीने होणार आहे। आज जर आपण पाहिलं तर पहिले 2 टप्पे तयार झालेले होते आणि त्यानंतर आज 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। जवळपास 26 स्थानकं यामध्ये जोडण्यात आलेली आहेत आणि 26 स्थानकांवरती त्याआधुनिक सुविधा या देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। याशिवाय महिला दिव्यांग यांच्यासाठी विशेष आसन व्यवस्था ही देखील करण्यात आलेली आहे। जर मेट्रोचं संपूर्णतः आपण स्टेशन पाहिलं तर प्रवाशांची गर्दी होणार नाही आणि गर्दी झाली तरी त्या संपूर्ण परिसरांमध्ये कुठूनही तुम्हाला प्रवास करण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाही या अनुषंगाने ही स्थानके बांधण्यात आलेली आहेत। जवळपास सर्व स्थानकांवरती सीसीटीव्ही कॅमेरेज हे लावण्यात आलेले आहेत। अत्यंत अत्याधुनिक सुविधा हे मेट्रो 3चं काम करताना लावण्यात आलेले आहेत, त्याची काळजी देखील घेण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अत्यंत सुखकर होणारच आहे। जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। ठाण्यातल्या अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना
60 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने मिश्किल सवाल विचारलाय. लाडक्या बहिणींमुळे सरकार आल्याचं एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान म्हणाले. त्यावर दोडक्या बहिणींना काय देणार असा सवाल प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेने विचारला. यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं. आज तुम्ही मला नंतर भेटा. सरकार तुमचंच आहे, सर्वसामान्यांचं आहे. प्रकार पण येते, अंधारात दिसत नाही. जालन्यामध्ये मोसंबीच्या दरामध्ये तब्बल 7,000 रुपयांची मोठी घसरण झाली आहे. 20 दिवसांपूर्वी 22,000 रुपये प्रतिटन दराने विकली जाणारी मोसंबी आता फक्त 15,000वरती आलेली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोसंबी बागांना फटका बसलाय. यात फळांची मोठी गळती झाली आहे आणि शिवाय त्यामुळे फळांची गुणवत्ता सुद्धा शेतकऱ्यांना राखता आलेली नाहीये. भाव पडण्यामागचे कारण म्हणजे माल आता या सततच्या पावसामुळे डॅमेज खूप लवकर होतोय. त्याची साल जी आहे ती तिचा टिकाऊपणा कमी झालेला आहे पावसामुळे आणि पिवळी झालेला आहे. आणि इतर मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो 3-4 दिवसाचा आणि तिथला विक्रीचा वेळ 3-4 दिवसाचा, या 8-10 दिवसाच्या पिरियडमध्ये तिथं टिकण्याची क्षमता कमी झालेली आहे. माल टिकत नाही आहे आता आणि त्याचा रेटवर परिणाम होतो. ऋणातून उतराई होत कोल्हापूरकरांनी बीडच्या शिरूर आणि आष्टी तालुक्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिलाय. कोल्हापूरला काही वर्षांपूर्वी महापुराच्या स्थितीमध्ये बीडकरांनी माणुसकी दाखवत मदत केली होती आणि त्याचीच परतफेड करत ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न कोल्हापूरकरांकडून करण्यात आलाय. बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये बाधितांना कोल्हापूरच्या आजरा इथल्या भगवा रक्षक, दुर्गामाता बहुउद्देशीय संस्था आणि कीर्तिश्री काबरा फाउंडेशनने मदतीचा हात देत जीवनावश्यक किटचं वाटप केलं. मुसळधार पावसामुळे मालेगाव परिसरातील कापूस, मका, सोयाबीन, कांदा, पपई या पिकांचं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर खासदार शोभा बच्छाव यांनी अनेक गावांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. तसंच काँग्रेसकडनं या संपूर्ण पाहणीचा अहवाल प्रदेश कार्यालयामार्फत राज्यपालांकडे सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. कांदा आहे, कपाशी आहे, मका आहे, ज्वारी आहे, हे संपूर्ण पिकं इथे नष्ट झालेले आहेत. तर निश्चितपणे शेतकऱ्यांचा जो काही सातबारा आहे तो देखील करावा, त्यांचा संपूर्ण कर्जमाफी द्यावी. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं आणि पूर परिस्थितीमुळे शेतीसह घरादारांचंही नुकसान झालंय. सरकारने मदत जाहीर केली आहे, मात्र या मदतीवरती शेतकरी नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. सरकारकडून जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी मागणी विविध संघटनेच्या शेतकरी नेत्यांकडून करण्यात आली आहे. पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी 1 कोटींचा निधी जाहीर करण्यात आलाय. सुवर्णयुग सहकारी बँकेकडनं सुद्धा 25 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या संकटामुळे राज्यातील शेतकऱ्यांवरती आसमानी संकट आलंय आणि या पार्श्वभूमीवर ही मदत जाहीर करण्यात आली. 1 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्दही करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अखेर पॅकेज जाहीर करण्यात आलं. सरकारने 31,628 कोटींची मदत जाहीर केली. मात्र त्यावरूनही राजकारण सुरू झालंय. हा नुसता आकड्यांचा खेळ आहे असा आरोप विरोधकांनी केलाय. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज राज्यभरामध्ये आंदोलन करतेय. छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवे, खैरे हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. सोलापुरातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची शिवसेना रस्त्यावरती उतरली. प्रति हेक्टर 50,000 रुपये देण्यात यावेत या मागणीसाठी सोलापुरामध्ये ठाकरे सेनेनं आंदोलन केलं. सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. सोलापुरात झालेल्या पूरग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत द्यावी या मागणीसाठी सोलापुरात ठाकरे गट जे आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळतं. खरं तर काल राज्य सरकारची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये खरं तर सरकारनं मदत जाहीर केली. मात्र ही मदत अपुरी असल्याचं म्हणत राज्यभर ठाकरे गट जे आहे ते आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतंय. सत्ताधारी कुंभकर्ण अशा पद्धतीचे फलक लावून जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या प्रतिमा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड आपल्यासोबत आहेत.
वाटतंय? खरं तर आंदोलन तुम्ही करता, राज्यभरात आंदोलन सुरू आहेत, काय नेमकी भूमिका आहे? सोलापुरामध्ये समर्थ बँकेच्या दमाणी नगर शाखेमध्ये ठेवीदारांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यामुळे हे कळताच ठेवीदारांनी गर्दी केली. बँक कर्मचाऱ्यांकडून ठेवीदारांची समजूत घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला. निर्बंधांमुळे कोणत्याही ठेवी काढता येत नसल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं. अमरावती महापालिकेचं प्लास्टिक मुक्ती अभियान सध्या जोरात सुरू आहे. या अभियानाला गती देण्यासाठी आज मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या आदेशाने बंदी घातलेल्या प्लास्टिक साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. इतकंच नाही, तब्बल 5 गोदामं सीलही करण्यात आली. पूर्वसूचना देऊनही अनेक व्यापारी बंदी घातलेल्या प्लास्टिकचा वापर करतायत. त्यामुळे मनपानेही कठोर कारवाई केल्याचं कळतंय. आमचे अतिरिक्त आयुक्तांना सूचना भेटली की एका ठिकाणला कडबी बाजार येथे प्लास्टिक गोडाऊनमध्ये साठवण त्याचं केलं आहे आणि त्यासाठी आमची टीम तिथे लगेच पोहोचली आणि तिथे माहिती आपण जर बघितला तर एकूण 5 गोदाम असे होते जिथे 100% प्लास्टिक जे बँड प्लास्टिक आहे ते सगळं तिथे त्यांनी ठेवला होता पुढे विक्री करण्यासाठी. तर हे 5 गोदाम जे आहे ते आपण सील केले आहे आणि जे माल आहे ते आपण जप्त केला आहे. सोन्याचा भाव ऐतिहासिक पातळीवर पोहोचलाय. सोन्याचा भाव प्रतितोळा 1,25,000च्या पार गेलाय. तर आज सोन्याच्या दरामध्ये 1,832 रुपयांनी उसळी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि चांदीचे दर प्रति किलो 1.5 लाखांच्या पार गेले. बालरुग्णांसाठी असलेल्या सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करू नये असे स्पष्ट निर्देश राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांना दिले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालमृत्यूच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने 3 ऑक्टोबरला कप सिरपच्या तर्कशुद्ध वापराबद्दल सूचना दिल्या होत्या. बालरुग्णांसाठीच्या सर्व सिरप प्रवर्गातील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करू नये असे आदेशात नमूद केले. हिमाचल प्रदेशातल्या लाहोल स्पिती जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी बर्फवृष्टी सुरूच आहे. त्यामुळे तापमान लक्षणीय पद्धतीने घटलेलं आहे. अटल बोगद्याच्या उत्तर पोर्टल, रोहतांग, कोकसर, सिसू आणि दारचासह उंचावरील भागामध्ये 6 ते 2 फुटांपर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि जिल्ह्यातील बहुतेक भागामध्ये वीज पुरवठाही खंडित झालाय. धरमशालामध्ये 2 दिवसांपासून सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे धौलाधार टेकड्या बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकल्या गेल्या आहेत. या हिमवर्षावामुळे या भागातील हवामान पूर्णपणे बदलून गेलंय. पर्वत शिखरं चमकदार बर्फाने झाकली गेली आहेत तर सखल भागामध्ये थंडीमुळे लोक थरथर कापू लागले. केदारनाथ धाममध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी भोलेबाबांचे भक्त देश विदेशातनं केदारनाथमध्ये दाखल झाले. याबरोबरच महाराष्ट्र लाईव्हमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.